आज मी जातोय कर्जत जवळील वदप व गौरकामत गावामधील भिवगड किंवा भीमगड अशा दोन्ही नावांनी ओळखला जाणाऱ्या गडावर। भिवगड मुंबईवरून 69 किलोमीटर व पुण्यावरून 107 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबईवरून तुम्ही लोकलनी किंवा बसनी कर्जतपर्यंत पोहोचू शकता व पुण्यावरून तुम्ही पॅसेंजर किंवा एक्सप्रेसनी कर्जत स्टेशनला उतरून शेअरिंग रिक्षाने वदप किंवा गौरकामत गावामध्ये पोहोचू शकता। नमस्कार मित्रांनो, मी शुभम सूर्यराव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका ब्लॉगमध्ये। आणि मी आता आहे गौरकामतमध्ये आणि आज मी जातोय भिवगडला। आणि हा जो खाली दिसतोय परिसर हा गौरकामत आहे। कर्जतवरून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर गौरकामत जे की भिवगडचं बेस विलेज आहे। आणि हा जो मार्ग दिसतोय आपल्याला तो भिवगड आहे। तर वरती जायला सुमारे 1 तास लागतील आणि वर गेल्यावर आपल्याला काय पाहायला मिळते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच। 15 ते 20 मिनिटाच्या चढाईनंतर, म्हणजे जास्त चढाई नाही आहे, एकच टेकडी लागते आपल्याला। तिथून चढल्यानंतर आपल्याला इथे कातळात खोदलेल्या काही पायऱ्या पाहायला मिळतात आणि ह्या पायऱ्यांचा पॅच झाल्यानंतर आपल्याला पुढे एक सरळ खिंडीतला थोडा रस्ता आहे आणि तिथून वरती आपल्याला किल्ल्यावर जायला रोड। कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून वरती आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला मिळतं। तिथे पाटी तर पिण्यायोग्य पाण्याची लावलेली आहे, पण त्या पाण्यामध्ये खूप प्रमाणात गाळ साठलेला दिसतो। भिवगड किल्ल्याचा इतिहासामध्ये कोठे प्रामुख्याने उल्लेख येत नाही। गणेश घाट हा पुरातन घाटमार्ग पूर्वी कर्जत ते भीमाशंकर प्रवासासाठी वापरात होता। या घाटमार्गावर देखरेखीसाठी भिवगड किल्ल्याचा वापर होत असावा। तसेच गडावर असलेल्या अनेक खोदीव पाण्याच्या टाक्या, बांधकामाच्या चौतऱ्याचे अवशेष यावरून हे तर नक्की सिद्ध होते की कोकणकाळी भिवगडावर मुबलक सैन्य शिबंदी असावी। गडाचा इतिहास जरी सद्यस्थितीमध्ये अज्ञात असला तरी एक ऐतिहासिक स्मारक म्हणून भिवगडाला नक्की भेट द्यावी। सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे किल्ल्याची सोपी चढण आणि पुणे व मुंबई या दोन्ही शहरांपासून जवळ असल्यामुळे भिवगडाला एक दिवसीय दुर्गदर्शनाची सहल सहज येता येऊ शकते। ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा।